यानंतर आपण स्वागत करणार आहोत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेजी। त्यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो आणि त्यांच्या स्वागतासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करतो। लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर श्री विशाल पाटील सर यांना आणि त्यांच्या सोबत जोरदार टाळ्या दत्तात्रय भरणेजी यांच्यासाठी। दत्तात्रय भरणेजी यांच्या हस्ते आपण काही मान्यवरांचा गौरव करणार आहोत आणि त्यासाठी सुरुवातीला मी व्यासपीठावर आमंत्रित करतो श्री श्रीकांत मोरे यांना। प्रतीक हायटेक नर्सरी नारायणनगर यांचे ते संचालक आहेत। जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी। श्री श्रीकांत मोरे व्हेजिटेबल नर्सरी मधल्या त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा आपण सन्मान करत आहोत। पुढच्या पुरस्कारासाठी आपण आमंत्रित करूया रॉकेट मीडिया सोल्युशन्सचे श्री निखिल महेश्वरी यांना। जाहिरात क्षेत्रातल्या त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आपण त्यांचा सन्मान करत आहोत। श्री निखिल महेश्वरी, जोरदार टाळ्या। पुढच्या सन्मानासाठी आपण व्यासपीठावर आमंत्रित करूया सौ युगंधरा नवनाथ पारखी यांना। त्या आर्चिवल कॅम्पस इंटरनॅशनल स्कूल च्या अध्यक्ष आहेत आणि ग्रामपंचायत माणच्या त्या सदस्य देखील आहेत। जोरदार टाळ्या। धन्यवाद पुरस्कारार्थींचं आणि अभिनंदन सुद्धा। धन्यवाद विशाल सर। मी दत्ता मामांना विनंती करते त्यांनी व्यासपीठावरच थांबावं। आणि यानंतर दत्तात्रय भरणे यांच्या सोबत संवाद साधण्यासाठी त्यांची एक छोटेखानी मुलाखत घेण्यासाठी मी माझी सहकारी लागवी हिला विनंती करतो। धन्यवाद अजिंक्य। तुमचे सर। नमस्कार मामा। नमस्कार। खरं तर वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात त्याबद्दल आधी सुरुवातीला तुमचे मनापासून आभार। 33 जिल्ह्यांमध्ये नुकसान झालंय। मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला, जाता जाता धुमाकूळ घालून गेला। आतापर्यंत किती ठिकाणी पंचनामे पूर्ण झाले आहेत? किती टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे? काय सद्यस्थिती आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे की साधारणतः मे महिन्याच्या शेवटी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीचा तडाखा साधारणतः 32 जिल्ह्यांना त्याचा जास्त बसला। आजचा जर विचार करायचा झाला तर एकरामध्ये जर सांगायचं झालं तर साधारणतः प्राथमिक अंदाज आहे 1,84,00,000 एकर क्षेत्राचं पिकाचं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। काही ठिकाणी जमीन वाहून गेलेली आहे, काही ठिकाणी काही गावामध्ये शेतामध्ये घरामध्ये पाणी गेलेलं आहे, घराची पडझड झालेली आहे, पशुधन वाहून गेलेलं आहे। सांगायचं झालं तर MSCBच्या बाबतीमध्ये सांगितलं तर इलेक्ट्रिक मोटर आपण म्हणतो त्याला, पंप असतील, काहीच ट्रान्सफॉर्मर असतील, नदीच्या काठाला तर खूप मोठं नुकसान झालेलं आहे।
आणि साधारणतः आजचा अंदाज आहे की 1,84,00,000 एकर क्षेत्र, त्यापैकी साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये 1,84,00,000 सप्टेंबर महिन्याचा जर विचार करायचा झाला तर 1,17,00,000 एकर हे साधारणतः जे नुकसान झालं ते साधारणतः 60 ते 65% नुकसान हे सप्टेंबर महिन्यामध्ये झाले. पहिला पाऊस पडला तो विदर्भ त्या भागामध्ये जास्त होता, पण दुसरा तडाखा जो झाला तो विशेषतः आपल्याला माहिती आहे की मराठवाडा, बीड, त्यानंतर त्या भागामध्ये जास्त झाला, सोलापूर, पश्चिम म्हणजे अशा काही ठिकाणी झाला, पण जास्त तडाखा हा सप्टेंबर महिन्यामध्ये त्याचा बसलेला आहे. साधारणतः आपल्याला माहिती आहे की जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्या 4 महिन्यापैकी साधारणतः 3 महिन्याचं बऱ्यापैकी जे पिकाचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं, त्याचे पंचनाम्याचं काम आमच्या महसूलचे अधिकारी असतील, आमचे कृषीचे अधिकारी असतील, आमचे ग्रामविकासचे अधिकारी असतील, या सर्वांनी युद्ध पातळीवर काम ते केलेलं आहे. आणि आता हा जो महिना आहे गेलेला पाठीमागे सप्टेंबर महिना, त्यातलं साधारणतः 70% काम हे पूर्ण झालेलं आहे. आणि लवकरात लवकर ते काम कसं पूर्ण होईल आणि माझ्या शेतकऱ्यांना दीपावलीच्या पूर्वी ती रक्कम कशी मिळेल हा प्रयत्न आमचा आहे. आणि जेणेकरून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे शेतकऱ्यांवर आलेले जे संकट आहे याची संपूर्ण कल्पना हे केंद्राला प्रधानमंत्र्यांना दिलेली आहे. तर लवकरात लवकर दिल्लीमधनं सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारच्या केंद्रातनं माझ्या शेतकऱ्यांना मदत होईल ही आज अपेक्षा निश्चित प्रकारे करूया. अगदी तुम्ही म्हणताय दिवाळीपूर्वी, दिवाळी करता बरोबर 8 दिवस शिल्लक आहेत. पुढच्या शनिवारी पासून दीपावलीला सुरुवात होते. या 8 दिवसामध्ये साधारणतः किती टक्के शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर मदत देण्याच्या दृष्टीनं सरकार प्रयत्नशील असेल? मंगळवारी कॅबिनेट सुद्धा होईल. 70% काम बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे. आणि साधारणतः जे आता पूर्ण काम झालं, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की केंद्रामध्ये आपण ज्यावेळेस एखादी मदत मागतो केंद्राकडून, ते आकडे त्यांना जे आपल्याला द्यायचे असतात ते अॅक्युरेट द्यावं लागतात. परत त्यामध्ये आपल्याला केंद्रामध्ये जे आपण शेतकऱ्याचं जे नुकसानाचे आकडेवारी देतो त्यामध्ये आपल्याला फेरफार करता येत नाही. त्यामुळे ते आपल्याला केंद्राला वगैरे व्यवस्थित, त्यामुळे जर थोडं आकडे देताना जे नुकसानीचं आहे करताना आपण व्यवस्थित आणि अॅक्युरेट आपण केंद्राला हे करतोय. परंतु मी एवढं आपल्याला सांगतो की जरी केंद्राचं जरी आपण त्यांना सादर करणार आहोत, सादर केल्यानंतर केंद्राची टीम इथं पाहण्यासाठी येईल, पण त्याची आपण वाट न बघता आपल्याला माहिती आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी की खूप मोठं पॅकेज जर विचार आज जर आपण करायचा झाला तर साधारणतः 32,000 कोटी आणि 32,628 कोटीचं पॅकेज हे राज्य शासनाच्या वतीनं त्यांनी जाहीर केलेलं आहे. साधारणतः कोरडवाहू शेतीसाठी 18,500, हंगामी बागायतीसाठी 27,000 आणि बहुवार्षिक बागायतीसाठी 32,500 असं पॅकेज त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चित प्रकारे त्याप्रमाणे आम्ही सूचना दिलेल्या आहेत. विमा कंपनी सुद्धा माझ्या शेतकऱ्याला कसं त्याला मदत होईल हा आमचा प्रयत्न राज्य शासनाच्या वतीने चाललेला आहे. मी शासनाच्या वतीनं माझ्या शेतकरी बांधवांना एवढंच आश्वासित करतो की शेवटी ही वेळ अडचणीची आहे, संकटाची आहे. शेवटी अडचणीची आहे, संकटाच्या वेळेत राज्य सरकार आपल्या बरोबर आहे. त्यामुळे धीर सगळ्यांनी धरला पाहिजे. आपल्याला या परिस्थितीला सामोरं जावंच लागेल. आणि संकट काय हे कुणी पाडलेलं संकट नाही, शेवटी नैसर्गिक संकट आहे. आणि या नैसर्गिक संकटाच्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्याला तिथं हे करून आपल्याला मात करून आपल्याला उभं राहावं लागेल. आणि राज्य सरकार म्हणून आम्ही सगळेच शेवटी शेतकऱ्यांबरोबर आहे. शेवटी शेतकऱ्यांचं दुःख काय, शेतकऱ्याच्या अडचणी काय, शेतकऱ्यांचे प्रश्न काय, आम्ही पण कुठून शहरात आलेलो नाही, आम्ही पण आमच्या पण घरामध्ये शेती, आम्ही पण शेतकऱ्याची मुलंच आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे जास्तीत जास्त कशी मदत होईल आणि माझ्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त सहकार्य होईल ही आमची भूमिका राहणार आहे. अगदी तुम्ही म्हणताय मोठ्या प्रमाणावर पॅकेज अगदी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं,
पण यावर मात्र विरोधक कुठेतरी समाधानी नाही आहेत असं दिसतंय. आजच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हंबरडा मोर्चा काढला गेला. तिथे रोहित पवार म्हणतात की एक जनावर साधारणतः 75,000 80,000च्या घरात आहे. इथं शासनाकडून 37,000 40,000च्या घरात नुकसान भरपाई दिली जाते. कसं काय भागेल असे मुद्दे विरोधकांकडून उपस्थित होत आहेत. शेवटी मला विरोधकांना सुद्धा या निमित्तानं विनंती करायची, ही निवडणूक ही वेळ आहे, ही वेळ राजकारण करायची नाही. ही वेळ जो माझा शेतकरी आहे की ज्या शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेलं पीक आज त्याचा चक्काचूर झालेला आहे, त्या पिकावरती माझ्या त्या शेतकऱ्याने अनेक स्वप्न स्वतःच्या कुटुंबाच्यासाठी असेल किंवा स्वतःसाठी रंगवलेले आहेत. पण त्याचा निश्चित प्रकारे त्यामध्ये त्याला निश्चित त्याला तो आज ते स्वप्न ती पूर्ण होऊ शकणार नाहीत. त्यामुळे ह्या बाबतीमध्ये मी एवढंच सगळ्यांना सांगेल की वेळ शेतकऱ्याला आधार देण्याची आहे, शेतकऱ्याला उभा करण्याची आहे. यामध्ये कुणीच राजकारण न आणता शेवटी आपण सगळ्यांनी शेतकऱ्याला सपोर्ट केला पाहिजे. आम्ही राज्यातले मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्यातले मंत्री प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती गेले. एकाच ठिकाणी गेले म्हणजे सगळ्याच ठिकाणी जावं असं नाही, पण एका ठिकाणूनच त्यांनी माहिती घेतली. माहिती घेऊन प्रशासनाला त्यांनी निश्चित प्रकारे त्यांना ते सांगितलं की आपण ज्या शेतकऱ्यांचं माझं नुकसान झाले त्या शेतकऱ्याचं जे नुकसान झाले ते पंचनाम्यामध्ये घेऊन त्या शेतकऱ्याला कशी मदत होईल हे सगळे आमच्या मंत्री महोदयांनी तिथं हे केलेलं आहे. अगदी नुकतीच पंतप्रधान धनधान्य कृषी योजना ही नवी सुरू होते, एक नवा अध्याय सुरू होत आहे असं आपण म्हणूया. आणि यामध्ये साधारणतः राज्यातल्या 9 जिल्ह्यांचा समावेश आहे. बीड आहे यामध्ये विशेषत्वानं. 9 जिल्हे आहेत. कशी ही योजना असेल, कसा हा मेगा प्लॅन आहे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशामध्ये एकंदर 100 जिल्ह्याचा त्यामध्ये या योजनेमध्ये समावेश केलेला आहे. आणि त्यामध्ये आपल्या साधारणतः महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर 9 जिल्ह्याचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये पालघर, रायगड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या सर्व जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे. यातनं निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना शेतामध्ये त्याच्या शेतामध्ये कसं उत्पादन वाढलं पाहिजे, त्या शेतकऱ्याला त्याची शाश्वत शेती वाढवणे, पीक घनतेत वाढ करणे, सूक्ष्म सिंचनाचा वापर करणे, त्याला जे कर्ज आपण म्हणतो कर्ज उपलब्ध करून त्याचे अशा अनेक गोष्टीचा समावेश त्यातनं करून हे जे 9 जिल्हे आहेत यामध्ये शेतकऱ्यांना कसं जास्तीत जास्त मदत होईल यातनं हा उद्देश आहे. या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी आजच सकाळी त्या योजनेचं शुभारंभ केलेला आहे. निश्चित प्रकारे या 9 जिल्ह्यामध्ये आमचे अधिकारी असतील, कलेक्टर साहेबांच्या आदेशाखाली जी टीम तयार केली आहे त्यातनं निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्याला त्याचा एक उपयोग आणि भविष्यामध्ये त्याचा फायदा होणार आहे. सहकाराच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र जर आपण म्हटलं तर पूर्णपणे सहकाराचा एक पट्टा मानला जातो. या ठिकाणी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारच्या वतीनं काय प्रयत्न केले जात आहेत? राज्य सरकारच्या वतीनं तुम्हाला तर माहिती की सहकार चळवळ ही आपल्या दृष्टीने राज्याच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. अनेक मोठ्या लोकांनी यासाठी या सर्वांचंच मी आता सगळ्यांची नाव घेऊन खूप लोकांचं यामध्ये खूप मोठं योगदान आहे. आणि निश्चित प्रकारे चळवळ ही टिकली पाहिजे आणि तिच्या माध्यमातून निश्चित प्रकारे या चळवळीच्या माध्यमातून माझ्या सर्वच शेतकरी, सर्वसामान्य ते असणाऱ्या सभासद, तिथल्या नागरिकांचं निश्चित प्रकारे त्याला एक त्यातनं काहीतरी फायदा मिळाला पाहिजे. त्यातनं त्याचा उपयोग त्याच्या समजा शेतकरी एखाद्या साखर कारखान्यात चेअरमन समोर दिसत आहेत, एखाद्या साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकाराच्या माध्यमातून तो जो शेतामध्ये जो ऊसाचं पीक घेतो ते पीक ऊस वेळेवरती तोडून नेला पाहिजे. त्याला चांगल्या प्रकारचा बाजारभाव त्याला हा मिळाला पाहिजे आणि चांगला जर बाजारभाव त्या शेतकऱ्याला मिळाला तर निश्चित त्या शेतकऱ्याची प्रगती होते. कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून 12 ठिकाणी स्मार्ट इनोव्हेशन सेंटर हे सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे, जो अतिशय स्तुत्य उपक्रम मानला जातोय. गोष्ट खरी आहे. आता पहिल्यांदा आम्ही 6चा आपण हे करू, शेवटी बाकीच्या गोष्टी जर आपण म्हणतो आपण 6चा आम्ही पहिल्यांदा 4 विद्यापीठ आणि एक मला वाटतं एक कोकणामध्ये आणि एक बारामतीमध्ये असे 6 जणांचा आम्ही त्या 6चा समावेश केलाय. त्याच्या माध्यमातून निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपल्याला
ज्या अनेक गोष्टीमध्ये आता आपण पाहतो की अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी, प्रयोगशील गोष्टी हे प्रत्येक क्षेत्रामध्ये, शेतामध्ये किंवा बाकीच्या गोष्टी ज्या करणं गरजेचं आहे आणि ते शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून, इतर दृष्टिकोनातून ज्या फायद्याच्या आहेत त्याचा त्याचा उपयोग भविष्य काळामध्ये खूप चांगला सगळ्यांना होणार आहे. पण त्यालाच जोडून कृषी विद्यापीठातल्या बऱ्याचशा जागा रिक्त आहेत, म्हणजे अतिशय जागांचा डोंगर आहे असं आपण म्हणूया. या रिक्त जागा भरण्याच्या दृष्टीनं काही विचार केला जातोय का? त्या कधीपर्यंत भरल्या जाते? तुमचा प्रश्न एकदम योग्य आहे की साधारणतः 45 ते 50% जागा रिक्त आहेत आणि यासाठी शासनाने आता तुम्हाला माहिती की जो कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे की जो आपल्या विद्यापीठांचा 4ही विद्यापीठांची माहिती घेऊन त्याचा आकृतीबंध हा जो संच आपण म्हणतो आकृतीच्या अगोदर सगळी संपूर्ण माहिती तो आकृतीबंध तयार केलेला आहे आणि तो शासनाकडे सादर केलेला आहे. येणाऱ्या दिवसामध्ये, येणाऱ्या पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर या सर्व जागा भरल्या जातील. अगदी. ऊस गाळप साधारणतः ऑक्टोबर महिना आला की सगळ्यांनाच चाहूल लागते ती ऊस गाळप संदर्भातली. 1 नोव्हेंबर पासून आता या ऊस गाळप हंगामाला सुरुवात होतीये. मग अनेक प्रश्न त्या निमित्तानं समोर येतात. FRP मिळण्यासंदर्भातला मुद्दा असू दे, ऊस कामगारांचा प्रश्न असू दे, अनेक प्रश्न अतिशय म्हणजे त्याची साखळीच तयार होते. या दृष्टीनं सरकार काय विचार करतंय? नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साधारणतः ऊसाचं गाळप हा 15 ऑक्टोबर पासून असतं, परंतु ह्या वर्षी आपल्याला माहिती आहे की पाऊस खूप मोठा पडल्यामुळं शेतामध्ये ऊसामध्ये पाणी आहे आणि जर ऊस या दिवसामध्ये तोडला तर त्याला रिकव्हरी पण किंवा वजन पण त्या ऊसाला ते बसणार नाहीये. त्यामुळं राज्य सरकारने निर्णय घेतला की 1 नोव्हेंबर पासून ऊसाचा गाळप सुरू होते आणि निश्चित प्रकारे अतिवृष्टीमुळं ऊसाचं सुद्धा नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि निश्चित प्रकारे मला वाटतं आता ऊसाचं आता नुकसान भरपाईचे ते अजून आकडे आमच्या समोर सगळ्यांसमोर येतील, परंतु निश्चित प्रकारे 1 नोव्हेंबर जे सरकारने जो दिवस ठरवलेला आहे गाळपाचा तो योग्य घेतलेला आहे आणि माझं एवढंच त्यांना माध्यमातून साखर कारखानदारांना किंवा चेअरमन साहेब सगळे समोर बसताना विनंती आणि एक राहणार आहे की ज्या ऊसांचं नुकसान ज्यादा झालेलं आहे, जिथं अतिवृष्टीमुळे तिथं नुकसान झालेलं आहे, ते ऊसाची तोड ही त्यांनी सर्वांना त्याला तोडीला त्यांनी प्राधान्य द्यावं. अगदी. कृषी मंत्री आहात तुम्ही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नैसर्गिक आपत्ती ही महाराष्ट्राला सध्या काही नवीन नाहीये. जे काही घडतंय गेल्या 2-3 वर्ष आपण सातत्यानं पाहतोय. कधी मोठ्या प्रमाणावर दुष्काळ आहे तर कधी मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे. त्यामुळे परिमाणही बदलत जात आहेत. शेतीतली परिमाणं बदलत आहेत, प्रश्न बदलत आहेत. नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यावर आपण नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीनं चर्चा करतो. राज्य सरकार म्हणून तुमच्या वतीनं ती जाहीर केली जाते. पण मुळात एक प्रगतिशील शेतीच्या माध्यमातून बदलत्या हवामानाला तोंड देण्याच्या दृष्टीनं स्थानिक पातळीवर ग्राउंड लेवलला प्रयत्न करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकार काही विचार करतंय का? त्या दृष्टीनं काही फोरम स्थापित केला जाणार आहे का? आता कसं आहे मॅडम की पाऊस पूर्वी पण पडत होता, पाऊस एवढाच पडत होता, पण हवामान बदलामुळे का काय मला आपल्याला माहिती आहे की पाऊस एकाच दिवशी पडतोय, तो वर्ष एवढा एका दिवशी पाऊस पडतोय. ते पडल्यामुळे आपल्याला माहिती आहे की प्रत्येक शेतामध्ये ओढे असतात, नाले असतात, नद्या असतात. त्यामुळे नद्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये एकाच दिवशी पाऊस जास्त पडला पूर येतोय आणि ते पूर आल्यामुळं नदीचं जे हे आहे ते भरतंय आणि इकडं 2-2.5 किलोमीटर, इकडं 2-2.5 किलोमीटर. तीच गोष्ट ओढ्याच्या बाबतीमध्ये, तीच गोष्ट नाल्याच्या बाबतीमध्ये की हवामान बदलामुळं पाऊस एकाच दिवशी जादा पडल्यामुळं ही अवस्था होते. त्यामुळे भविष्यामध्ये सरकारला काही गोष्टीचा विचार हा निश्चित प्रकारे करावाच लागेल. आज आपण पाहतो नदीकडचं क्षेत्र असेल तिथं अतिक्रमण भरपूर आहे, ओढे राहिलेले नाहीत, नाले राहिलेले नाहीत, तिथं सगळे पीक किंवा बाकीच्या गोष्टीत खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे सरकारला विचार करून ज्यांनी ते अतिक्रमण केलंय त्या सर्वांना ते अतिक्रमण काढून घ्यावंच लागेल. कारण का भविष्यामध्ये आता हवामान बदलामुळे हे परिस्थिती ही अशीच कमी जास्त राहणार आहे. त्यामुळे पाऊस एकाच दिवशी वर्षाचा पडणार आहे. त्यामुळे काही गोष्टीला आपल्याला सामोरं जावंच लागाय. पीक पद्धतीमध्ये सुद्धा निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये काय करणं गरजेचं आहे किंवा काय केल्यानंतर निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचं मोठं
नुकसान होणार नाही ही पण खबरदारी शासनाच्या वतीने घेऊन भविष्यामध्ये त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे उपाययोजना केल्या जातील. अगदी अगदी शेवटचा सवाल मंत्री महोदय, पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीनं आपण विचार करतोय. पश्चिम महाराष्ट्र हा जितका शेतीचा पट्टा या सगळ्या परिसरात जास्त तितका सहकाराचा सुद्धा. आमच्या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय आवाहन कराल? येणारा काळ, येऊ घातलेली परिस्थिती आणि भूतकाळातलं असलेलं संचित या सगळ्या बळावर शेतकऱ्याचं आगामी महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दिशेनं विजन काय असावं? माझं एकच शेतकऱ्यांना सांगणं आहे की आता पूर्वीसारखं शेती जुन्या पद्धतीने करणं आता ते चुकीचं होईल. आता शेतामध्ये पिकामध्ये की आपले एक नाविन्यपूर्ण त्याचा आपण उपयोग केला पाहिजे. आपण शेतामध्ये अनेक बदल होत आहेत, त्यामध्ये ते बदल किंवा जे आपण वाण म्हणतो किंवा एखादा ऊस असेल, व्हरायटी असेल, आता आपल्याला काही गोष्टीमध्ये सगळं बदलावंच लागेल. निश्चित प्रकारे आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये शेतामध्ये कसं जास्त उत्पादन कशामध्ये आपल्याला मिळू शकतं आणि कुठल्या गोष्टीमध्ये आपण एखादं शेतामध्ये जे पीक घेतलं किंवा एखादं फळबाग आपण लागवड केली तर त्याला कुठल्या पिकामुळे आपल्याला जास्त शेतामध्ये उत्पादन मिळून आपल्याला उत्पन्न कसं मिळेल. नुसतं उत्पादन बघण्यापेक्षा कुठल्या पिकामध्ये उत्पादन घेतल्यानंतर उत्पन्न पण जास्त कसं मिळेल ही आपण सगळेजणांनी काळजी ही निश्चित प्रकारे घेतली पाहिजे. आणि आपण जी शेती करतो त्या शेतामध्ये रासायनिक आपण याचा उपयोग आपण जास्त करतो, खताचा याचा तो कसा कमी होईल याचं हे सुद्धा आपण ते पाहिलं पाहिजे की जेणेकरून कमी क्षेत्रामध्ये जास्त कसं उत्पादन घेता येईल आणि त्या कसं जास्त उत्पन्न मिळवता येईल यासाठी माझ्या शेतकरी बांधवांनी त्याकडं गेलं पाहिजे. आणि आता नवीन नवीन काही गोष्टी ज्या आपण बघतो की यायचं तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्या काही नवीन गोष्टी ह्या येत आहेत त्या गोष्टीचा स्वीकार करून शेतामध्येच त्या प्रकारे पिकाचं त्याचं नियोजन त्याचं सगळ्याच गोष्टीचं नियोजन एक योग्य प्रकारे केलं तर निश्चित शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं शेतीला त्याचा उत्पन्न आणि त्याला फायदा होऊ शकतो. अगदी खूप खूप धन्यवाद मंत्री महोदय, तुम्ही इथे आलात आणि इतकं पश्चिम महाराष्ट्राच्या विजन संदर्भात तर सविस्तरपणे बोललात, पण बळीराजानं सुद्धा स्वतःचं विजन कसं ठेवावं, बळीराजानं आगामी काळाला तोंड देण्याच्या दृष्टीनं काय स्वतःचा प्लॅन करावा याविषयी सांगितलं. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.